त्या दिवशी असली जिरली माझी बेकार. म्हणलं नको नको झालं नाही का. असंच असतं ना जरा अंगात मस्ती. म्हणलं मला मारीन म्हणलं मी, पण त्यात काय दवा एवढं. एक डिलिव्हरीचं होतं काम. मग गेलो बरं का, पहिलीच घेऊन गेलो डिलिव्हरी. घेऊन गेलो, गाडी लावली आणि जे लिफ्टमध्ये चढलो. लिफ्टमध्ये चढल्यावर तिथं ऑर्डर द्यायला गेलो. तिथलं असलं कुत्रं धावलं ना माझ्या अंगावर. गेल्या पहिल्याच ह्याला कुत्रं धावलं आणि जे त्याला ऑर्डर दिलं म्हणलं अरे सांगायचं ना, म्हणलं एवढं डेंजर कुत्रं मोकळं सोडलं. दार उघडता अंगावर आलं राव. म्हणलं नशीब नाही का धरलं नाही. मग त्याला दिलं कसं तरी आणि हाणली आपली कल्टी. बाहेर आलो. तिथं बाहेर आल्यावर लिफ्ट धरली. त्या आल्या प्रत्येक सोसायटीला 2-2, 3-3 किती लिफ्ट आहे काहीच कळणार. गेलो एकाने, उतरलो एकाने. उतरल्यावर बघतोय गाडी कुठे गेली, गेट कुठं आहे, कुठल्या साईडला उतरलोय, काहीच कळत नाही. काहीच कळणार. डेंजरस प्रकार आहे म्हणलं हे. आणि त्याच्यात ते लिफ्टमध्ये ना असं 20-20, 22-22 फ्लोअरवर गेल्यावर असं डायरेक्ट असं झुलत असं सगळं हालायला लागले आतली सिस्टीम. म्हणलं हायला अजून थोडा वेळ केलं तर आपली सिस्टीम हाणल म्हणलं. घेऊन गेलो. मग अजून एक घेऊन गेलो. गेल्यावर तिथं एक ऑर्डर घेऊन गेलो. तिथं एकाला द्यायचं होतं B3 208 मध्ये आणि मी देऊन आलो B3 B208 मध्ये. भलत्याच ठिकाणी देऊन आलो. बिल्डिंग पण वेगळीच. आणि ऑर्डर कंप्लीट केली. त्या बाईचा मला फोन, अरे तुम्ही स्कॅम करताय का आमच्यासोबत, असं तसं नाही का. त्याला म्हणलं तुम्हाला तर दिली म्हटलं ऑर्डर. नाही म्हणली मला नाही भेटली, नीट बघ ॲड्रेस, असं तसं. मग झालं किरकिरी. परत गेलो. तिथं 2 ठरके म्हातारे होते, त्यांनीच घेतली होती ऑर्डर. माझ्या डोक्यात ती शंका. म्हणलं ह्यांनी कार्यक्रम नसलं केलं माहिती बरं आहे, नाही तर ह्यांनी फाडलं असेल तर लागला म्हणलं आपल्याला चंदन. काय असन 1000-1500चं ऑर्डर, पैसे द्यायला लागलं म्हणलं. जाऊन गेलो तर तवर आहे ना त्यांनी फोडलं नव्हतं. नशीब उचललं, पटक्यात परत देऊन आलो. तिथंच गेला आणि मग परत गेलो. तीच सीन. गेलो, उचलली. जाता कुठं गाडीवाल्यालाच घासलो असतो कुठं. आणि पडले तर कसं 3-3 पडत आहेत ते असे मोठे नाही का, एकदम असे बल्कमध्ये. आणि एकट्याने न्यायचं ते बल्कमध्ये पडलेला. आयला म्हणलं नेऊ कसं, बॅग नाही काय नाही. ठेवलं कुठं बी नाही का, असं जिथं जागा भेटेन तिथं. असं तुम्ही विचार करा, मोबाईल एकीकडं धरलाय माणसाने, गाडी चालवतोय आणि ते सगळं तो पसारा एकीकडं ठेवलाय तिथं. काय पडू नये म्हणून नाही का, आपलं सावकाश पण जायचं. फुटलं तर परत ते कस्टमर वळेल एवढं सगळं परत घेऊन गेलो. असल्या लिफ्टमध्ये गेलो. तिथं ते शटरवाला नसतं कधी असं सारखवायचं, तसल्यात गेल्यावर तिथं असं सारखवलं. आणि तिथं हाताला तिथं धरायला असतं ना, ते धरून वाढायला पाहिजे होतं. मी घातला असं मध्ये हात आणि सारख्याने असं लय घाई असं केलं. गपक्यात बोट चिमली. म्हटलं हा कोणाला सांगावं आता. एका हातात ते सगळं बोटत बस असं वर डोक्यापर्यंत तोंड दिसत ना एवढं वर असं ते थर लावलाय. गेलो. मग एका हातात मोबाईल आणि एका हातात ते सगळं, आणि एका हाताने बटणं दाबतोय. नंतर तर असं धरून मग असं हे कोपऱ्याने बटणं दाबीत होतो. दाबून तिथं गेल्यावर तिथं फोन लावला, ते फोन उचला ना. म्हणलं काय आहे, म्हणलं लई शॉर्ट आहे म्हणलं, डेंजर. मग असं करता नंतर परत आहे ना 3-4 झाल्यानंतर परत एकदा ह्याच्यात गेलो. जिथं मोठ्या सोसायटी असायची ना, तिथं गेलो ना कळायचंच नाही मी गाडी कुठं लावली, उतरलोय कुठं आणि चाललोय कुठं. गेट कुणीकडे आहे. गाडी शोधायलाच मला ना अर्धा-पाऊण तास लागायचा. म्हणलं बाबू, म्हणलं असं केलं ना चांगलं कल्याण होईन म्हणलं. आज एकच ह्याला मारायला मी जवळपास 1.5 तास लावला होता, एकच ऑर्डर मारायला. म्हणलं भाऊ सोपं नाही म्हणलं काम, जिरवून घेण्याचं काम आहे. जे करत असतील ना धुरंदर ते धुरंदर, सोपं नाही बाबा खेळ. आपण इथं कधी जिना पण चढला नाही असं एवढा. तिथं डायरेक्ट लिफ्टमध्ये जायचं म्हणलं की, आणि ते एका जागेवर तर लिफ्ट बी बंद पडली होती. तिथं गेलो आणि तिथं लिफ्ट बंद पडली आणि असं जागेवरच थांबलं. फॅन बिन सगळं बंद, फक्त एक लाईट चालायला लागली आणि मध्ये स्टॉप झालं. असं थोडंसं वर जाणवलं, असं थोडंसं वर आल्यासारखं, आणि गपक्याने थांबलं. बटन दाबतोय, काहीच व्हाय ना. नंतर मग कसं बसं थोड्या वेळाने एक 10-15 सेकंदांनी उघडलं. तेव्हा आहे ना
तेव्हा मला कुठं जीवात जीव आला. नाही तर असं वाटत होतं असं धरून वळून त्याला फाडून टाकावं काय. ते काय सोप्पं आहे का दरवाजा केवढा तो. म्हणलं अर्धावर थांबलो. मग वर गेल्यावर ती म्हणली लेडीज म्हणली इथं सारखी लाईट जाते येते त्यामुळं लिफ्ट बंद पडते, घाबरून जाऊ नका. म्हणलं हा असा विषय आहे का. म्हणजे लिफ्ट बंद पडली होती. मला तर वाटलं काहीतरी नाही का आपलं कोणतरी लिफ्ट थांबवलं आहे, पण काय कोण नसेल तिथं त्यामुळे लिफ्टने दरवाजा नसं उघडला. मला असं वाटलं. मला नंतर कळलं लिफ्ट बंद पडली होती, लाईट गेली ती. मग म्हणलं 7व्या मजल्याहून हो ना डायरेक्ट तडा खाली चालत आलो. आणि नंतरचे 2-3 आहे ना तसेच मारले. 3ऱ्या 4थ्या एक तर 11व्या ह्याचे होते त्याच्यात गेलो जशी हिंमत करून लोक होते म्हणून. पण बाकीचे 2-3 जे 4 होते त्याच्यात फ्लोअरवर. मग त्याच्यात कोण माणसं बिनसं नसली की मग मी एकटाच जायचो. माणसं असली की त्यात घुसायचं नाही तर नाही. कोणतं पाहिजे ना सोबत. एकटा त्यात अडकून बसल्यावर काय मारायचं आहे बाई. फॅन बिन सगळं बंद होतं आहे, लाईट जलती बारकी ती एवढीच. ते आहे म्हणलं खतरनाक काम आहे. रायडर लोक लय डेंजर रे बाबा. जिरले माझी खतरनाक. नाही करणार मी असलं. ज्याला जे काम आहे ना जमतंय ना तेच करावं. त्याच्या नाही टक्कर घ्यावं माणसाने. उगाच लेणे के देणे आम्ही काय म्हणते त्याला करून गेलं गाव आलं माय नाव तशी तरा आईला म्हणलं. त्यामुळं नाही म्हणलं क्विट. आपल्याला नाही जमणार ते. त्यामुळे त्याला राम ठोकून आलो. म्हणलं तुला काय तुला दंडवत घालतो. तुला नाही का काय म्हणते तू म्हणलं तू खूप महान माणूस आहे, तू खूप मोठं युद्ध लढतोय, लढ म्हणलं. तू शहीद झाला ना तुला सलामी बिलामी द्यायला येऊ म्हणला. मी सोडून दिला. नाही जमणार आपल्याच्याने. जिरली माझी. तुमच्यासोबत झालंय का असं कमेंट बॉक्समध्ये कळवा.